नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, आपली आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी, घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, कितीही गरिबी असेल ती कुठेतरी संपवण्यासाठी अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट करतोय, आपले पती कमावतात, आपली मुलं कमावतात, पण तरीही आपल्या घराची प्रगती होत नाही. त्या कष्टाला, मेहनतीला नशीब साथ देत नाही. खूप कमी पैसा येतो आणि आलेला पैसा सुद्धा सहज निघून जातो. म्हणजे लक्ष्मी स्थिर नसते. सतत कर्ज काढावं लागतं, नातेवाईकांकडनं सतत पैसे उसने मागावे लागतात. सतत आपल्या आयुष्यामध्ये धनाची समस्या, पैशांची समस्या असते. बघा, आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की माझे चांगले दिवस असावेत, माझ्याकडे सुद्धा पैसे असावेत, माझं आयुष्य कर्जमुक्त असावं, मला हवं ते मी घेऊ शकावं, प्रत्येकाला वाटतं. पण असं होत नाही. हल्ली पैसा सगळं काही, पैसा नसेल तर काहीच नाही. बघा, हाच पैसा मिळवण्यासाठी आपण जे कष्ट करतोय, आपले पती, आपली मुलं जे काही कमावतायत, त्यांच्या नशिबाला साथ मिळण्यासाठी मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा. बघा, कुठल्याही मंगळवारी नाही तर इतर कुठल्याही दिवशी तुम्ही हा पहिला उपाय करू शकता. यासाठी काय करायचं आहे तर एक छान नारळ घ्यायचा आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता. एक छान नारळ घ्यायचा आहे, पाणी असणारा, थोडी सालं असणारा नारळ घ्या. स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर त्या नारळाच्या वरती आपली समस्या लिहा. म्हणजे खूप दारिद्र्य आहे, तुम्ही दारिद्र्य लिहू शकता, गरिबी लिहू शकता, तुमच्यावर खूप कर्ज आहे, तुम्ही कर्ज, म्हणजे जे काही असेल ते तुम्हाला त्या नारळाच्या वरती शेंदुराने किंवा कुंकवाने किंवा हळदीने लिहायचं आहे. ठीक आहे. लिहिल्यानंतर या नारळाला तुम्हाला 7 लवंगांचा एक धागा बांधायचा आहे. एक लांब असा कलावा असतो तो घ्या, किंवा मौली धागा असतो बघा आपला लाल पिवळा, तुम्ही तो घेऊ शकता. त्या धाग्याला 7 लवंगा बांधा. किती? 7 लवंगा. पहिले गाठ मारायची लवंग, दुसरी गाठ मारायची लवंग, तिसरी गाठ मारायची लवंग, अशा 7 गाठी मारायच्या आणि 7ही गाठींमध्ये छान एक एक लवंग गुंफायची. आता 7 लवंगांची माळ, जी काही इच्छा आपण लिहिलेली आहे, जी काही समस्या असेल जी लिहिलेली आहे, त्या नारळाला ही 7 लवंगांची मान गुंडाळायची. कितीही वेळा, जोपर्यंत तो धागा आहे तोपर्यंत ते व्यवस्थित गुंडाळा, शेवटी गाठ मारा. आता हा नारळ आपल्या दोनही हातांमध्ये घ्या. त्या नारळाकडे बघा. त्या नारळाकडे बघून, समजा मी कर्जमुक्तीसाठी करतीये, मी स्वतः कर्जमुक्तीसाठी केलेलं, आणि त्यावेळेस मी असं म्हणायचे, माझं कर्ज नील होत आहे, माझी कर्जातून मुक्तता होत आहे, माझं कर्ज संपत आहे. आता तुमची जी समस्या असेल ती तुम्हाला त्या नारळामध्ये सांगायची आहे. माझ्याकडे खूप पैसा येत आहे, पैशांचा फ्लो आता वाढत आहे, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पैसा आहे, असं म्हणायचं. तुमचं जे काही असेल ते म्हणून झालं की हा नारळ एका कापडात बांधायचा. एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये हा नारळ बांधायचा. कापडात नारळ बांधल्यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे हा आपल्या देवघराच्या समोर ठेवायचा आहे. जिथे देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत, जिथे आपलं देवघर आहे, त्या देवघराच्या समोर हा नारळ कापडात बांधून तुम्हाला ठेवायचा आहे. आता हा नारळ किती वेळ ठेवायचा तर तुम्ही ज्या दिवशी हा उपाय केला त्या दिवशी रात्रभर हा नारळ देवघराच्या समोर ठेवा. रात्र पूर्ण निघून गेली की त्याच्यानंतर हा नारळ तिथून उचलायचा आहे. जिथे कुठे तुमच्या घरामध्ये सेफ जागा असेल, पवित्र ठिकाण असेल, म्हणजे कपाट असेल किंवा मग एखादी ट्रॉली असेल जिथे तुम्ही काही वगैरे ठेवत नाही आहात, अशा मोकळ्या छान पवित्र ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. आता हा नारळ किती दिवस ठेवायचा तर कमीत कमी हा नारळ तुम्हाला 6 महिने तुमच्या घरात ठेवायचा आहे. हा उपाय केल्यानंतर एक काहीच तासात, काहीच दिवसांमध्ये तुमच्या घराकडे पैसा यायला सुरुवात होईल. कारण हा इच्छापूर्तीचा नारळ आहे. हा नारळ तुमच्या घरामध्ये, बघा, तुमची जी काही समस्या असेल ती दूर करेल आणि तुम्हाला जे काही हवं ते प्राप्त करून देईल. जर 8 दिवसात, 10 दिवसात तुमच्या घरात पैसा यायला लागला तर काय करायचं, तो जो नारळ आहे कापडातून बाहेर काढायचा आणि त्यातली 1 लवंग काढायची. 1 लवंग काढायची, बाकी 6 लवंगा तशाच ठेवायच्या. फक्त 1 लवंग काढायची, पुन्हा नारळ तसाच बांधायचा आणि पुन्हा मूळ जागी ठेवला तिथे ठेवून द्यायचा. जी 1 लवंग तुम्ही काढलेली आहे ती लवंग, बघा, ती लवंग आपल्याच दारात
जिथे तुळशीचं रोप असेल त्या तुळशीच्या रोपाजवळ म्हणजे तिथल्या मातीमध्ये दाबायचं. पुन्हा 10 दिवसात, 15 दिवसात, 4 दिवसात पुन्हा घरामध्ये पैसा आला, पैशांची समस्या दूर झाली की पुन्हा ते दुसरी लवंग काढायची. म्हणजे जसा जसा तुमच्याकडे पैसा येत जाईल तसं तसं एक एक लवंग काढायची, तुळशीच्या मातीत दाबायची. ज्या दिवशी तुमच्या सगळ्या 7च्या 7ही लवंगा काढल्या जातील, तुळशीच्या मातीमध्ये त्या 7ही लवंगा दाबल्या जातील, शेवटी जेव्हा फक्त नारळ उरेल तेव्हा तो नारळ आपल्याच देवघराच्या समोर फोडायचा आणि याच नारळाचा गोड काहीतरी प्रसाद करून घरातल्या सगळ्या लोकांनी खायचा. जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख राहील, आनंद राहील, ऐश्वर्य राहील आणि कायम तुमच्या घरामध्ये संपत्ती राहील. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय सुद्धा तुम्ही मंगळवार, शुक्रवार किंवा नाही तर अन्य कुठल्याही दिवशी करू शकता. यासाठी लागणार आहे तमालपत्र. एक छान तमालपत्र घ्यायचं. तमालपत्र अख्खं असावं, किडलेलं तुटलेलं नसावं. तमालपत्राला छान थोडं अत्तर लावायचं आहे. थोडंसं एक किंचित अत्तर लावा. एका वाटीत थोडी हळद घ्या. हळदीमध्ये थोडंसं पाणी घाला, एक थेंबभर पाणी घाला. आता हळद जी आहे ती त्या तमालपत्राला चोळा. मागून पुढून दोनही बाजूनी तमालपत्राला हळद छान चोळून घ्या. म्हणजे हे तमालपत्र थोडंसं पिवळं करून घ्या. आता त्यानंतर तुम्हाला त्या तमालपत्रावरती हिरव्या रंगाच्या मार्करने किंवा कुठल्याही हिरव्या रंगाच्या पेनाने त्या तमालपत्रावरती तुम्हाला जितके पैसे पाहिजे तितके लिहा. 5 लाख, 4 लाख, 2 लाख, 1 लाख. आता तुम्ही करोड किंवा खूप मोठी हाव करू नका. जेवढं तुम्हाला येणं शक्य आहे, जेवढं तुमचं कर्ज आहे, कुणीतरी घेतलं आहे ते देणं आहे, असं काही जे असेल तेवढंच तुम्हाला त्या तमालपत्रावरती जी काही अमाऊंट असेल ती छान लिहायची आहे. अक्षरात, अंकात जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे. लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे तमालपत्र आपल्या उजव्या हातावर ठेवायचं आहे आणि त्या तमालपत्राकडे बघून तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत. समजा मी त्याच्यावरती 3 लाख रुपये लिहिलेला आहे. स्वतः मी हा उपाय केलेला आहे आणि तुम्हाला सांगते एक 5व्याच दिवशी हे 3 लाख रुपये जे आहेत ना ते मला मिळाले होते. ॲक्च्युली एका रिलेटिव्हने घेतले होते. 6 वर्ष झाली देण्याचं नाव काढत नव्हते, पण जशी ही रेमेडी मी केली तुम्हाला सांगते एक 5व्याच दिवशी मला त्याचा रिझल्ट आला. तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे की हो माझे घेतलेले पैसे परत आलेत किंवा हो माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे, हो माझ्याकडे आता 5 लाख रुपये आहेत, 5 लाख रुपये येत आहेत. पूर्ण त्याच्याकडे कॉन्स्टंट करून तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर समोर तुम्हाला एखादी कॅन्डल लावून किंवा तुम्हाला एखादा कापूर 2-4 कापराच्या वड्या जाळून तुम्हाला त्याच्यावरती हे जे तमालपत्र आहे ते जाळायचं आहे. तमालपत्र जळालं, त्याची राख झाली की जी राख आहे ती तुम्हाला तुमच्याच घराच्या अवतीभोवती आजूबाजूला अशी फुंकायची आहे. जशी ही तमालपत्राची राख तुम्ही फुंकाल, हात झटकायचे आहेत आणि पॉझिटिव्हिटी पूर्ण असा हात तुम्हाला शरीरभर पसरवून की हो माझ्याकडे पैसा आला आहे, माझ्याकडे सगळं आहे, छान आहे, अशी पॉझिटिव्हिटी तुम्हाला क्रिएट करायची आहे स्वतःमध्ये. ज्या दिवशी तुम्ही ही टेक्निक कराल त्याच्या काही तासांमध्येच तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल. तुम्ही हा उपाय जो आहे तो आठवड्यातून एकदा, म्हणजे या मंगळवारी करताय तर पुढच्या मंगळवारी, असं 4 मंगळवार करा. शुक्रवार करताय तर 4 शुक्रवार करा. गुरुवार करताय तर 4 गुरुवार करा. म्हणजे 1 महिनाभर ही टेक्निक यूज करा. फक्त 1 महिनाभर, आठवड्यातून एकदा एकच तमालपत्र असं जाळायचं. पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन, पूर्ण पॉझिटिव्हिटी देऊन एकच तमालपत्र आठवड्यातून एकदा जाळायचं. तुम्हाला सांगते 1 महिन्यामध्ये तुमचं जे घरातलं चक्र आहे ते बदललेलं असेल, तुमच्या आयुष्यातलं चक्रसुद्धा बदललेलं असेल, तुम्हाला जे हवं, जेवढं हवं तेवढं मिळालेलं असेल. बघा, खूप साधी सोपी टेक्निक आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.